मॅथ्स विथ नीता मॅम या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण जी सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये रॅशनल नंबर काय ते आपण बघितलं, त्याची डेफिनेशन काय असते ती बघितली. आपण त्यासाठी टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग नंबर्स हे सर्व कव्हर केलं आहे 1.3 पर्यंत. 1.4 मध्ये इरॅशनल नंबरबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर नंबर लाईनवर आपण 1, 2, 3, 4 असे पॉझिटिव्ह इंटिजर्स, नेगेटिव्ह इंटिजर्स दाखवू शकतो. आणि त्यानंतर आपण बघितलं की डेसिमल फॉर्म किंवा रॅशनल नंबर सुद्धा आपण शो करून दाखवले नंबर लाईनवर. मग इरॅशनल नंबर कसे शो करायचे? तर इरॅशनल नंबर आर द नंबर्स विच आर नॉट रॅशनल अँड दे आर नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग असे जे नंबर्स असतात ते आपण वेगळ्या प्रकारे आपल्या नंबर लाईनवर दाखवू शकतो. तर आज आपण ते बघायचं आहे. जर आपण √2 हा नंबर घेतला, √2 हा नंबर इरॅशनल आहे का? √2चा आन्सर 1.414 अँड समवॉट सो ऑन चा पुढे नंबर येत राहतो. ते नॉन टर्मिनेटिंग आहे, त्यामुळे आपण त्याला इरॅशनल नंबर म्हणतो. आणि असा इरॅशनल नंबर आपण नंबर लाईनवर कसा शो करायचा ते बघा. नंबर लाईनवर √2 शो करण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. त्यासाठी आपण काय करायचं? फर्स्ट ड्रॉ द नंबर लाईन. एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायची, त्यावर पॉइंट्स घ्यायचे 0, 1, 2, 3. पॉझिटिव्ह नंबर्स जे आहेत ते आपण राईट हँड साईडला घेऊया आणि निगेटिव्ह नंबर लेफ्ट हँड साईडला. टेक अ पॉइंट ए ऑन द नंबर लाईन. 1 नंबर जिकडे लिहिला आहे तिकडे आपण त्याला पॉइंट ए म्हणूया. देन ड्रॉ द लाईन एल परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन थ्रू द पॉइंट ए. पॉइंट ए मधून आपण जी उभी परपेंडिक्युलर लाईन काढली त्यावर पॉइंट पी घ्यायचा आणि तो पी किती घ्यायचा आहे? तर डिस्टन्स ऑफ ओ ए इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए पी. जेवढा आपण ओ पासून ए पर्यंत म्हणजे 1 युनिट डिस्टन्स घेतलाय तेवढंच 1 युनिट डिस्टन्स आपण पॉइंट पी पर्यंत असायला पाहिजे. अशा प्रकारे आपण ओ ए पी हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार करून घेतो आणि त्यानंतर आपण ओ पी हे पॉइंट्स जॉईन करून घ्यायचे, म्हणजे हायपोटेनस ओ पी आपण काढून घ्यायचा. हा ओ पी जो आहे तेवढाच रेडियस आपण एका डिवायडर मध्ये घेऊन आर्क काढून घ्यायचा आहे. तो आर्क ज्या ठिकाणी नंबर लाईनला इंटरसेक्ट करेल तो पॉइंट राहील √2. तर हा पॉइंट √2 कसा आलेला आहे? इरॅशनल नंबर √2 कसा आला? तर त्यासाठी आपण राईट अँगल ट्रायंगल काढलाय, त्यामुळे 90 डिग्रीचा अँगल तो तयार झाला. देन बाय द पायथागोरस थिअरम in triangle OAP we follow the Pythagoras theorem, and then by the Pythagoras theorem OP square equal to म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर जो आहे तो OA प्लस AP स्क्वेअर, OA स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर अशा प्रकारे पायथागोरस थिअरम लावूया. OA हे डिस्टन्स 1 युनिट आहे आणि AP सुद्धा 1 युनिट आहे, तेव्हा 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर असं करून आपण 2 OP स्क्वेअर इक्वल टू 2 आपल्याला मिळेल. आणि taking square root of both sides we get OP equal to √2. √2 is the irrational number that we show on a number line. अशा प्रकारे आपल्याला √2, √3, √4, √5 जे इरॅशनल नंबर्स आहेत ते नंबर लाईनवर शो करायचे आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये तुम्हाला हेच विचारलंय की हाऊ टू शो √2, √3, √5 ऑन द नंबर लाईन. त्यासाठी आपण अशा प्रकारची प्रॅक्टिस करूया. सेकंड एक्झाम्पल आहे, शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. ड्रॉ अ नंबर लाईन 1, 2, 3, 4 ॲज इट इज. अँड आपण जे √2 काढलं होतं √3 काढून झालंय, √4 म्हणजेच नंबर 2. तर नंबर 2 वरून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. ओपी इक्वल टू, आपण ओपीचं डिस्टन्स काय होईल मग? युनिट 2 होईल. आणि मग 0 to 1 जेवढं युनिट डिस्टन्स होतं तेवढं युनिट डिस्टन्सवर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. टेक अ पॉइंट क्यू ऑन अ लाईन एम. जी परपेंडिक्युलर लाईन काढली तिला आपण एम नाव दिलं. सच दॅट पी क्यू इक्वल टू 1 युनिट. पी क्यूचं डिस्टन्स 1 युनिट घ्यायचं आधीसारखंच. इन राईट अँगल ट्रायंगल ओ पी क्यू बाय द पायथागोरस थिअरम. आता ट्रायंगल ओ पी क्यू हा राईट आणि आपण त्याला पायथागोरस थिअरम अप्लाय करूया. ओपी डिस्टन्स आता 2 घ्यायचा, 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, दॅट मीन्स 4 + 1 5.
टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड लेंथ ऑफ ओ क्यू. आपण जे ही हायपोटेनस काढली आहे किंवा डिस्टन्स ओ क्यू जे आहे ते आता आपलं √5 असेल. टेक आर्क, टेक अ डिवायडर distance with distance OQ, that means √5, and cut the number line. The intersect point on the number line we get √5. dash number √5 कुठे मिळेल आपल्याला? त्या नंबर लाईनला ज्या ठिकाणी तो आर्क कट करत आहे त्या ठिकाणी आपल्याला √5 मिळेल. अशा प्रकारे आपण मॅथ्ससाठी √7 सुद्धा काढायचा आहे. √9 म्हणजे 3, तर 3च्या आधी √7, √8 हे नंबर